नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, जिल्हा न्यायालयाच्या ज्या परीक्षा आहे, लेखी परीक्षा त्या झालेल्या आहे, संपलेल्या आहे. लेखी परीक्षेचा निकालसुद्धा आलेला आहे. आता ज्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि काही लोकांचं प्रॅक्टिकल वाचलेलं आहे. ठीक आहे, तर त्यांच्याकरता एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे जिल्हा न्यायालय भरतीने. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सूचना ज्या आहे दिनांक 25/7/2024 आहे. स्क्रीनिंग, चाचणीला निकाल आणि पात्र उमेदवारांची यादी. ठीक आहे, तर सूचना ज्या आहे ते मित्रांनो शिपाई आणि हमाल पदासाठी जरी असल्या तरी येणाऱ्या क्लर्क पदासाठी सुद्धा ह्या सूचना तशाच्या तशा राहणार आहे. ठीक आहे, त्याच्याकरता फार महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो, कारण की भरपूर लोकांकडे जे आहे त्यांनी ज्या लेखी परीक्षेच्या वेळेस वापरलेल्या, ज्या स्क्रीनिंग चाचणीच्या वेळेस वापरलेला हॉल तिकीट उपलब्ध नाही. कारण की जो क्लर्कचा पेपर होता 5/2 दुसऱ्या महिन्यातला जो 5 तारखेचा पेपर होता, शिफ्ट 1चा पेपर 9 ते 9:40मध्ये ज्यांची शिफ्ट होती त्या शिफ्टवाल्यांच्या भरपूर लोकांचा प्रॉब्लेम आहे आणि भरपूर लोकांचे मेसेज आलेले आहे मला की सर आमचे जे हॉल तिकीट आहे त्यांनी पहिल्या शिफ्टवाल्यांना परत केली नाही. ठीक आहे, TCS कंपनीने जी हॉल तिकीट आहे ते परत केली नाही पहिल्या शिफ्टवाल्यांची. ठीक आहे, दुसऱ्या शिफ्टपासून त्यांनी जे आहे ते हॉल तिकीट परत करायला सुरुवात केली, परंतु पहिल्या शिफ्टवाल्यांची त्यांनी परत केली नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायचं? तर मित्रांनो बघा, भरपूर विद्यार्थ्यांनी मला हे पण सांगितलं आहे की सर आम्ही TCS कंपनीला भेट देऊन आलो, जिथं ज्यांची एक्झाम झाली तिथे त्यांनी भेट दिलेली आहे. तर त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली. असे म्हणतात की जे हे हॉल तिकीट आहे तुम्हाला आता परत मिळणार नाही, तुम्हाला जे काही करायचे असेल ते करून घ्या, असे जे तिथे गार्ड असतात गेटवर त्यांनी सांगितले, असे विद्यार्थ्यांचे मला रिप्लाय आहे. काहींनी मला कॉलसुद्धा केलेले आहे. ठीक आहे, तर मित्रांनो अशा परिस्थितीत काय करायचे? तर बघा, एकतर हे मोठी चूक आहे त्यांची की सर्व जे शिफ्ट होत्या त्या सर्व शिफ्टचे जे हॉल तिकीट आहे त्यांनी परत करायला पाहिजे होते. आता परत केली नाही, परंतु जे न्यायालय आहे न्यायालयाने ते हॉल तिकीट मागितलेले आहे. तर या परिस्थितीत आपल्याला काय करायचं आहे? तर मित्रांनो, अगोदर तुम्ही हे नोटिफिकेशन जरी शिपाई हमाल पदाचं असेल, शिपाई हमाल पदाच्या बाबतीत असं काही घडलेलं अजून आढळून आलेलं नाही की त्यांना हे हॉल तिकीट परत केलं नाही. जर असं कोणी विद्यार्थ्यांबरोबर घडलेलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो. आणि पहिल्या शिफ्टचे जे विद्यार्थी असेल ज्यांचं स्किल टेस्टमध्ये नाव आलेलं असेल क्लर्कच्या, त्यांनी जे संबंधित न्यायालय आहे तुमच्या त्या संबंधित न्यायालयाला एकदा भेट द्या आणि त्यांना सांगा, त्यांना कळवा की सर जी आहे आमची हॉल तिकीट पहिल्या शिफ्टवाल्यांची TCS कंपनीने परत केलेली नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर न्यायालय काय बोलते त्याच्यावर म्हणजे तिचे अधिकारी काय बोलतात, काय ॲक्शन घेतात किंवा तुम्हाला काय रिप्लाय देतात त्याच्यानुसार पुढचा पाऊल उचला. जर त्यांनी म्हटलं की ठीक आहे आम्ही ॲडजस्ट करून टाकू किंवा TCS कंपनीबरोबर संपर्क साधल्यानंतर ते म्हणेल की तुम्ही तिथून जे हॉल तिकीट आहे ते कलेक्ट करू शकता, तर मग तुम्ही TCS कंपनीकडे जा मागायला. ठीक आहे, त्यांच्याकडे हॉल तिकीट असेल किंवा नसेल हे सांगता येत नाही, होऊ शकते त्यांनी फेकल्या पण असेल. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या हॉल तिकीटवर जर न्यायालयाने म्हटले की तुम्ही दुसऱ्या हॉल तिकीटवर त्यांचा सही किंवा शिक्का घेऊन या, तर ते सुद्धा तुम्हाला करावे लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर सर्वात प्रथम तुमच्याकडे हॉल तिकीट नाही, ज्यांनी पहिल्या शिफ्टमध्ये पेपर दिलेला असेल त्यांच्याकडे हॉल तिकीट नाही, तर अशा परिस्थितीत सर्वप्रथम तुम्हाला जे आहे ते संबंधित न्यायालयाची भेट घ्यायची आहे आणि त्यांच्या कानावर ही बाब टाकायची आहे. ठीक आहे, तर आता याच्या मित्रांनो पहिल्या शिफ्टवाल्यांचाच प्रॉब्लेम आहे. बहुतेक 5 तारखेचा जो पेपर होता क्लर्कचा, त्या 2 तारखे म्हणजे 5/2चा जो पेपर होता, 5 तारीख 2रा महिना, पहिल्या शिफ्टचा 9 ते 9:40 दरम्यानच्या पहिल्या शिफ्टवाल्यांचा हा प्रॉब्लेम आहे असं. ठीक आहे, तर आता तुम्हाला ते करायचं आहे मित्रांनो, न्यायालयाच्या कानावर ही गोष्ट टाकायची आहे की TCS कंपनीने आम्हाला ज्या पहिल्या शिफ्टच्या आहे त्या हॉल तिकीट परत केलेलं नाही. त्याच्यानंतर ते न्यायालय काय तुम्हाला सांगते, न्यायालयातले अधिकारी काय सांगते, त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे पुढचे पाऊल उचलायचे आहे. ठीक आहे, कारण की भरपूर लोकांकडे ज्यांचं नाव आलेलं आहे आणि भरपूर मेरिटमध्ये आलेल्या लोकांसुद्धा जे आहे शिफ्टच्या हॉल तिकीट नाही. ठीक आहे, तर यांनी हॉल तिकीट मागितलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की पदासाठी स्वच्छता आणि सक्रियता चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना खाली सूचनांची नोंद घेण्याची सूचना केलेली आहे. म्हणजे आता ज्यांच्या कोणत्या सूचना दिलेल्या आहे? पहिली सूचना बघायच्यात मित्रांनो, पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांनी जिथे त्याने किंवा तिने अर्ज केला आहे तिथे जाऊन दिनांक 1/8/2024 ते 5/8/2024 दरम्यान
न्यायालयीन सुट्ट्या वगळून, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये सुट्ट्याच्या दिवशी तुम्हाला जायचं नाही, ठीक आहे. अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र, ठीक आहे. अर्ज म्हणजे तुम्ही भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म आणि मूळ प्रवेशपत्र याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये बघा स्कॅनिंग टेस्टच्या वेळी वापरलेलं, ठीक आहे. जे स्कॅनिंग टेस्टच्या वेळेस तुम्ही वापरलेलं आहे ते पत्र त्यांनी मागितलेलं आहे, मूळ प्रवेशपत्र. त्याच्या स्वयंसाक्षांकी छायाप्रतीसह संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करणे आवश्यक आहे, ठीक आहे. म्हणजे त्याच्या झेरॉक्स काढायच्या तुम्हाला आणि त्याचे जे अटेस्टेड करून तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज केला, ज्या न्यायालयात अर्ज केलेला आहे तिथं तुम्हाला जमा करायचे आहे, ठीक आहे. प्रवेशपत्राची पडताळणी केल्यानंतर संबंधित जिल्हा न्यायालय मूळ प्रवेशपत्र उमेदवारास परत करणार आहे, ठीक आहे. याची पडताळणी केल्यानंतर तुमचे मूळ प्रवेशपत्र जे आहे ते उमेदवारांना परत केले जाणार आहे. आणि पुढील सूचनांसाठी संबंधित जिल्हा न्यायालयाचे नोटीस बोर्ड आणि अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासणे तुम्हाला गरजेचं आहे, ठीक आहे. तर बघू शकता 30 जुलै 2024 हे परिपत्रक आहे मित्रांनो, ठीक आहे. तर आता तुम्हाला मित्रांनो सांगायच्या गोष्ट एवढंच आहे की ज्या विद्यार्थ्यांबरोबर असं काही घडलं असेल TCS कंपनीच्याद्वारे, तर त्यांना जे आहे ते न्यायालयाच्या कानावर ही गोष्ट टाकायची आहे, नाहीतर भरपूर विद्यार्थ्यांचा लॉस होऊ शकते मित्रांनो, ठीक आहे. कारण की TCS कंपनी जी आहे त्यांचे जे दरवाजावर खडे उभे राहतात दरबान लोक किंवा आपण त्यांना गार्ड लोक म्हणू, ते मुलांना जे आहे ते उडवाउडीची उत्तर देत आहे आणि एका प्रकारे हे पण बोलत आहे की तुम्हाला जे करायचं आहे ते करून घ्या, तुम्हाला जे ॲक्शन घ्यायची ते घेऊन घ्या, आम्ही तुम्हाला जे हॉल तिकीट परत करणार नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे, ठीक आहे. तर हे एकदम दादागिरीची भाषा जर TCS कंपनीच्या गार्डकडून केली जात असेल तर अशा परिस्थितीमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला जे आहे तुम्हाला संबंधित न्यायालयाशी संपर्क साधायचा आहे. संबंधित न्यायालयाशी संपर्क साधल्यानंतर ते न्यायालय किंवा तिचे अधिकारी काय बोलतात त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं पाऊल उचलायचं आहे, ठीक आहे. तोपर्यंत काही अपडेट आपल्यापर्यंत आले तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल मित्रांनो. तर चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करायला विसरू नका. टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली जाईल. सर्वात अगोदर ह्या टेलिग्राम चॅनलवर आपण न्यूज टाकत असतो, ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.